नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. IMP ची सिरीज आहे, ज्यामध्ये एक्झाममध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता असणारे जे शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत ते आपण कव्हर करत आहोत. आणि तुमचा चांगला रिस्पॉन्स आला तर शेवटच्या महिन्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन सुद्धा आपण घेऊया. आजचा शॉर्ट आन्सर क्वेश्चन जो की इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये येण्याचे मोस्ट चान्सेस आहेत, असा क्वेश्चन तुमच्या पुढे आहे. डिस्क्राईब द पल्मनरी सर्क्युलेशन. ठीक आहे. जेव्हा पल्मनरी सर्क्युलेशन आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मधला चॅप्टर असायला पाहिजे. परंतु हा चॅप्टर एनसीआयझमने हा पर्टिक्युलर टॉपिक एनसीआयझमने रेस्पिरेटरी सिस्टमच्या अंडर दिलेला आहे. का बरं सर एनसीआयझमने रेस्पिरेटरी सिस्टमच्या अंडर हा पल्मनरी सर्क्युलेशन दिलेला असेल? सर्क्युलेशन सर्क्युलेशन म्हणजे काय? ब्लडचं सर्क्युलेशन. मग या ब्लडचं सर्क्युलेशन जे होतं, या ब्लडमध्ये ऑक्सिजनही असतं, कार्बन डायऑक्साईडही असतं. कारण ब्लड सर्क्युलेशन कशासाठी होतं? ऑक्सिजनचा पुरवठा सगळीकडे व्हावा, कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर जावा. मग जर ब्लडमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड असेल, तर मग जेव्हा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मधलं O2 CO2 ट्रान्सपोर्ट शिकायचं आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस शिकायचं आहे, तर आपल्याला हे सर्क्युलेटरी सिस्टम माहीत असणं गरजेचं आहे. ब्लड कसं फ्लो होतं हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून एनसीआयझमने काय केलेलं आहे, की जो रेस्पिरेटरी सिस्टम चॅप्टर आहे, त्याच्यामध्येही मस्ट नो साठी काय दिलेलं आहे सर? मस्ट नो साठी तुम्हाला दिलेला आहे हा पल्मनरी सर्क्युलेशन. ठीक आहे. तुम्हाला इथे सिलेबस कॉपी दाखवतोय मी. दिसते तुम्हाला? ठीक आहे. इथे तुम्हाला मस्ट नो साठीच क्वेश्चन दिलेला आहे. डिस्क्राईब द पल्मनरी सर्क्युलेशन. काय दिलंय? डिस्क्राईब द पल्मनरी सर्क्युलेशन आणि मस्ट नो साठी दिलेला आहे. म्हणजे यावर एसएक्यू ही येऊ शकतो किंवा एलएक्यू मध्ये कशासोबत तरी अटॅच होऊन सुद्धा येऊ शकतो रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये. कळतंय? त्यामुळे हा टॉपिक या व्हिडिओमध्ये तुमचा कव्हर होऊन जाईल. फक्त तुम्हाला काय करायचंय? लक्ष द्यायचंय व्यवस्थित. 10 ते 15 मिनिटाच्या आत आपण हा टॉपिक उरकून टाकूया. एकदम इझी आहे. ठीक आहे. काय बघतोय आपण? पल्मनरी सर्क्युलेशन. सगळ्यात पहिले जेव्हा आपल्याला सर्क्युलेशन शिकायचं आहे, तेव्हा आपल्याला नॉर्मल ब्लड फ्लो कसं होतं आपल्या बॉडीमध्ये हे मेकॅनिझम माहीत असणं गरजेचं आहे. सर आम्ही का लहान लेकरं आहोत का? आम्हाला माहीत तर आहेच ना. परंतु आपल्यामधले ही जी 100 मुलं पाहताय, त्याच्यामधले 20 मुलं तर अशी असतील, की ज्याला बॉडीमध्ये नॉर्मल ब्लड कसं फ्लो होतं हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे काय होऊ शकतं, की तुम्हाला पुढची कन्सेप्ट समजणं कठीण जाऊ शकतं. माझा हेतू काय आहे, की जे 100 लोकं पाहताय, 100 पैकी 100 जणांना समजावा. म्हणून आपण काय करू, एकदम बेसिक पासून घेऊ. नॉर्मल ब्लड फ्लो कसं होतं आपल्या बॉडीमध्ये ते समजून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये पल्मनरी सर्क्युलेशन कशाला म्हणायचं ते समजून घेऊया आणि 2-3 टर्म्स आहेत ते समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला पूर्ण हा टॉपिक कव्हर होईल. वेळ मिळाला तर शेवटी नोट्स मधूनही तुम्हाला मी रीड करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये कशाप्रकारे लिहायचंय तेही समजून जाईल. म्हणजे या 15 मिनिटामध्ये तुमचा पल्मनरी सर्क्युलेशन क्लिअर असेल. तुमच्या तोंड पाठ असेल, तुमच्या फिंगर टिप्सवरती असेल. ठीक आहे. समजून घेऊया पल्मनरी सर्क्युलेशन. त्याआधी आपल्याला समजून घ्यायचंय, की कशाप्रकारे नॉर्मली बॉडीमध्ये ब्लड फ्लो होतं. ठीक आहे. समजून घ्या. सगळ्यात पहिले आता तुमच्या पुढे मी एक ऑर्गन ठेवणार आहे. जर तुम्हाला स्लो वाटत असेल, तर तुम्ही थोडीशी स्पीड व्हिडिओची वाढवू शकता. 1.25 किंवा 1.5 ने तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तुमच्या पुढे मी एक ऑर्गन काढलेला आहे. ओळखायचा आहे हा ऑर्गन कोणता आहे? हा ऑर्गन तुम्ही समजायचा आहे हर्ट आहे. असं अज्युम करा, की हा हर्ट आहे. सर असं कुठं हर्ट असतं का? मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरतं समजून घ्या, की हा हर्ट आहे. कारण आपण जर हर्ट ॲज इट इज जर काढलं, तर आपल्याला चेंबर्समध्ये ब्लड कसं फ्लो होतं हे समजणं थोडंसं कठीण होऊ शकतं. म्हणून आपण हा रफ डायग्राम ठेवलेला आहे. आणि तुम्हाला जर एक्झॅक्ट डायग्राम हवी असेल, तर तुम्ही Googleवरून पाहू शकता. परंतु तिथेही कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. कारण तिथे हर्ट व्हिजिबल होणार नाहीत बरोबर चेंबर्स हर्टचे. ठीक आहे. त्याच्यामुळे या रफ डायग्राम मधून आपण समजून घेऊया, की कशाप्रकारे ब्लड फ्लो होतं. ठीक आहे. आता हे आहे आपलं हर्ट. हर्ट मधले 4 चेंबर. हा कोणता चेंबर आहे सर? राइट एट्रिया. हा कोणता चेंबर आहे सर? लेफ्ट एट्रिया. हा कोणता चेंबर? राइट व्हेंट्रिकल. हा कोणता चेंबर? लेफ्ट व्हेंट्रिकल. असे हर्टचे 4 चेंबर आहेत. आता ब्लड कसं फ्लो होतं? आपल्या बॉडी मधलं जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ते कुठे येतं सर? डिऑक्सिजनेटेड पूर्ण बॉडीचं राइट एट्रियामध्ये येतं. हे जे इन्फिरियर व्हेना कावा आहे, हे इन्फिरियर साइडचं ब्लड कोणाकडे घेऊन येते सर? या राइट एट्रियामध्ये. हे ब्लड कसं असतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. म्हणजे आपल्या बॉडी मधला सगळीकडचा कार्बन डायऑक्साइड घेऊन हा काय करतो? फ्लो होत असतो आणि हा कोणाला देतो मग? राइट एट्रियाला देतो. असंच सुपेरियर साइडचं म्हणजे वरच्या साइडचा जो डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, तो कोण घेऊन येतं? सुपेरियर व्हेना कावा. हे हर्ट मध्ये घेऊन येतं. हर्ट मध्ये कुठे? राइट एट्रियम मध्ये हा ब्लड घेऊन येतो. इथपर्यंत कळालं. डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठपर्यंत आलं?
राईट एट्रिया पर्यंत आलं. त्यानंतर काय होणार सर, राईट एट्रियामधून मिट्रल वॉल्वच्या थ्रू काय होणार सर, हे ब्लड जे आहे राईट व्हेंट्रिकल कडे येणार. आता राईट व्हेंट्रिकल मध्ये कोणतं ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं, राईट व्हेंट्रिकल कोणतं ब्लड आहे, राईट व्हेंट्रिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता आपण समजूया की आपण आणखी एक ऑर्गन समजायचं. आता आपल्या हळच्या बाजूला एक बलून सारखा ऑर्गन कोणता आहे, जे की 2 पीस मध्ये अवेलेबल आहे, कोण आहे तो, लंग्स आहे. ठीक आहे, आता सध्या आपण एकच लंग्स घेऊया आणि समजून घेऊया, कारण लंग्स काय आहे, सेम प्रोसेस जी आहे ब्लडवर करणार आहे दोन्ही सुद्धा. त्यामुळे आपण काय करूया, एका लंग्सचा एक अल्व्हिओलाय आपण फक्त घेऊया. ठीक आहे, इकडे तुम्हाला दिसत असेल, हा काय करूया आपण, हा अल्व्हिओलाय समजूया. हा काय आहे, अल्व्हिओलाय समजूया. ठीक आहे, दुसऱ्या कलरने काढूया म्हणजे आणखी समजेल. हा काय आहे, अल्व्हिओलाय आहे समजूया. सेमच कलर दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, हे काय आहे, अल्व्हिओलाय. आता ब्लड जेव्हा ह्या राईट व्हेंट्रिकल मध्ये आहे, या राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड कुठे जातं सर, या राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड जातं लंग्स कडे, म्हणजेच कोणाकडे, ह्या अल्व्हिओलाय कडे. हे काय आहे, डिऑक्सिजेटेड ब्लड आहे. कोण कॅरी करतं, ह्या राईट व्हेंट्रिकल पासून लंग्स पर्यंत जो डिऑक्सिजनेटेड ब्लडला कॅरी करतो त्याला काय म्हणायचं सर, याला म्हणायचं पल्मनरी आर्टरी. काय म्हणायचं सर, पल्मनरी आर्टरी. पल्मनरी आर्टरी. पल्मनरी आर्टरी कोणतं ब्लड फ्लो करत आहे, पल्मनरी आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट पासून तर या अल्व्हिओलाय म्हणजेच लंग्स पर्यंत कॅरी करत आहे. आता ह्या अल्व्हिओलाय मध्ये काय होतं सर, अल्व्हिओलाय मधून जेव्हा हे ब्लड इथं जात असतं, ह्या ब्लड कॅपिलरीज, हे आहे अल्व्हिओलाय. हे अल्व्हिओलाय काय करतं सर, अल्व्हिओलाय काय आहे, हा लंग्स मध्ये आहे. अल्व्हिओलाय काय करतो, बाहेरून आणलेला जो O2 आहे ते काय करतो सर, ह्या मध्ये टाकून देतो. बाहेरून आणलेला जो O2 आहे त्या काय करतो, या ब्लड व्हेसल्स मध्ये टाकून देतो. आणि ब्लड व्हेसल जो CO2 कॅरी करत आहेत, हा CO2 काय करतो, हे अल्व्हिओलायला देऊन टाकतो. आणि हा अल्व्हिओलाय मग काय करतो, बाहेर काढून टाकतो आपल्या नॉस्ट्रिलच्या थ्रू. कळालं, इथे काय होत आहे म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस. O2 ब्लड मध्ये टाकणं आणि CO2 काढून घेणं, याला तर काय म्हणतो आपण, एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणत असतो. डिटेल मध्ये कन्सेप्ट ह्या चॅप्टर मध्ये आहे. शिकायचं असेल तर ऍप मध्ये जा, कम्प्लीट कॉन्सेप्ट अवेलेबल आहे, कम्प्लीट चॅप्टर अवेलेबल आहे. ठीक आहे, O2 घेतला, CO2 दिला, याला काय म्हणलं, एक्सचेंज ऑफ गॅसेस, डिफ्युजन ऑफ गॅसेस. आता हे ब्लड कसं झालं सर, आता हे ब्लड झालं ऑक्सिजनेटेड ब्लड. कसं झालं सर, ऑक्सिजनेटेड ब्लड झालं. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं, लेफ्ट व्हेंट्रिकल कडे येतं. कोण घेऊन येतं सर, पल्मनरी व्हेन. कोण घेऊन येतं, पल्मनरी व्हेन. हे ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन कुठे येतं, सॉरी, जो पल्मनरी व्हेन आहे, हा जो ऑक्सिजनेटेड ब्लड आहे घेऊन कुठे येतं सर, हा ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतं या लेफ्ट एट्रियामध्ये. ठीक आहे, लेफ्ट एट्रियामध्ये हा ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतो. कोण घेऊन येतं, पल्मनरी व्हेन. आणि हे जे लेफ्ट एट्रिया आहे याच्यामधलंच ब्लड कुठे देतं सर, पुढे हे ऑक्सिजनेटेड लेफ्ट व्हेंट्रिकलला देतं, लेफ्ट व्हेंट्रिकलला देतं. ठीक आहे, कसं आलं ब्लड, कळालं इथपर्यंत. बॉडी मधून राईट एट्रिया, राईट एट्रियातून राईट व्हेंट्रिकल, लंग्स कडे गेलं, लंग्स कडे एक्सचेंज ऑफ गॅसेस झालं, ऑक्सिजनेटेड ब्लड कोणाकडे आलं, लेफ्ट एट्रियाकडे, लेफ्ट एट्रियाकडून कोणाकडे आलं, लेफ्ट व्हेंट्रिकल कडे. आता लेफ्ट व्हेंट्रिकल कडून काय होतं सर, या लेफ्ट व्हेंट्रिकल कडून, या लेफ्ट व्हेंट्रिकल कडून आयोटाच्या थ्रू, आता इकडे नसतो हा, परंतु तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, हा आयोटाच्या थ्रू काय होतं सर, हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड संपूर्ण बॉडीमध्ये सप्लाय होतं. आयोटाचे पुन्हा ब्रांचेस पडतात आणि संपूर्ण बॉडीमध्ये काय होतो, हा ब्लड ट्रान्सपोर्ट होतो. ब्लडच्या सोबत सोबत हा ऑक्सिजन ही ट्रान्सपोर्ट होत आहे. ठीक आहे, आता समजूया पूर्ण बॉडीकडे जातो. मग पूर्ण बॉडीपैकी कोणत्या ऑर्गनचा, इथे एक आपण टिश्यू समजूया. याला काय समजलं आपण, टिश्यू. याला आपण जेव्हा टिश्यू समजलं, आता बघा हा ब्लड कशा प्रकारे ट्रॅव्हल करतो, जेव्हा हा ऑक्सिजनेटेड ब्लड ट्रॅव्हल करतोय तेव्हा हाला ट्रॅव्हल करत करत फिरत फिरत मस्त त्याच्या मजेमध्ये तो आला टिश्यू कडे. ठीक आहे, टिश्यू पासून जाताना काय होतं बघा, टिश्यू जो हा ऑक्सिजन आहे तो काय करतो, रेस्पिरेशन साठी यूज करतो. म्हणजे या ऑक्सिजनचा यूज करून काय करतो, एटीपी प्रोड्यूस करतो, ऑक्सिजन प्रोड्यूस करतो. ठीक आहे, आणि जो मेटाबॉलिझमच्या दरम्यान जो CO2 तयार झाला आहे तो या ब्लड मध्ये टाकून देतो. कळालं, समजा हा इथून जात आहे असं समजूया. ठीक आहे, काय झालं सर, आता समजा आता या टिश्यू मध्ये काय होतं, हे ऑक्सिजन आहे काय होतं, ऑक्सिजन ऍब्झॉर्ब केलं जातं.
कशासाठी? कारण एनर्जी प्रोडक्शनसाठी यूज करायचंय आणि टिश्यू मध्ये जो मेटाबॉलिझमच्या दरम्यान CO2 तयार झालेला आहे तो CO2 वापस या ब्लड वेसल मध्ये टाकला जातो. म्हणजे आता इथून पुढे जाताना या ब्लड मधलं CO2 चं प्रमाण वाढलेलं आहे, O2 चं कमी झालेलं आहे. ठीक आहे. मग इथून पुढे जाताना हे ब्लड कसं झालं? डीऑक्सिजनेटेड झालं. डीऑक्सिजनेटेड ब्लड झालं आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा कॅरी करत करत कोणाकडे आलं? राईट एट्रियाकडे. कळालं? अशा प्रकारची प्रोसेस दिवसून रात्र आपल्या बॉडीमध्ये चालू असते. ऑलमोस्ट 5 लिटर ब्लड आपल्या बॉडीमध्ये चालत असतं. ठीक आहे. कशा प्रकारे म्हटलं मी बघा, नॉर्मल फ्लो कसा आहे ब्लडचा? सगळ्यात पहिले डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे सगळं. डीऑक्सिजनेटेड ब्लड आलं राईट एट्रियामध्ये, राईट व्हेंट्रिकलमध्ये, लंग्सकडे झालं, एक्सचेंज ऑफ गॅसेस झालं, राईट एट्रियाकडे आलं, राईट एट्रियाकडून कोणाकडे आलं पुन्हा? राईट व्हेंट्रिकलकडे, आयोटाच्या थ्रू संपूर्ण बॉडीकडे. टिश्यूकडे काय होतं? इथे सुद्धा डिफ्युजन ऑफ गॅसेस होतं. O2 घेतला जातो, CO2 दिला जातो. अल्व्हेओलायच्या एक्झॅक्ट अपोजिट काम इथे होतं. अल्व्हेओलाय काय करतंय? O2 देतोय आणि CO2 काढून बाहेर फेकतोय. टिश्यू काय करतोय? O2 यूज करतोय आणि CO2 ब्लडला देतोय आणि हा ब्लड पुन्हा तसाच फ्लो करत आहे. कळालं? हे काय आहे? नॉर्मल फ्लो ऑफ द ब्लड. कळालं? आता आपण समजून घेऊया की पल्मनरी सर्क्युलेशन काय आहे. पल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे काय? जो हार्ट पासून हार्ट पर्यंत जो ब्लड सर्क्युलेशन होतो त्यालाच काय म्हणायचं? पल्मनरी सर्क्युलेशन म्हणायचं. कसं सर? पल्मनरी सर्क्युलेशन रेड कलरनेच दाखवूया, येलो. ठीक आहे. हे बघा आता हार्ट पासून म्हणजे कुठून कुठपर्यंत? या राईट व्हेंट्रिकल पासून, राईट एट्रिया, राईट व्हेंट्रिकल पासून जे हे ब्लड जातं आणि पुन्हा लंग्स कडून फिरून जेव्हा हे कोणाकडे येतं? हार्ट कडे येतं. यालाच काय म्हणायचं सर? याला म्हणायचं पल्मनरी सर्क्युलेशन. पल्मोना, पल्मोना म्हणजे काय? लंग्स. लंग्स जवळ होणारं सर्क्युलेशन. हार्ट पासून लंग्स कडे, लंग्स कडून हार्ट कडे. ठीक आहे. अशा प्रकारचं जे सर्क्युलेशन होतं त्याला काय म्हणायचं? पल्मनरी सर्क्युलेशन म्हणायचं. नोट्स मध्ये दाखवतो कसं लिहायचंय तर. हार्ट पासून हार्ट पर्यंत जे लंग्सच्या थ्रू ब्लड होतं त्याला काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणत असतो पल्मनरी सर्क्युलेशन. ठीक आहे. आपण गाडी बघत असतो बस स्टँड वरती उभा राहिल्यानंतर, मुंबई पुणे मुंबई अशी असते ना, मुंबई पुणे मुंबई, जसं की हार्ट लंग्स हार्ट, मुंबई पुणे मुंबई अशी गाडी असते. त्याच प्रकारे ही गाडी चालते. यालाच काय म्हणायचं? याला म्हणायचं पल्मनरी सर्क्युलेशन. यामध्येही तुम्हाला एमसीक्यूचा पॉइंट आहे, इम्पॉर्टंट गोष्ट एक्झामिनर लक्ष देणार. हार्ट कडून लंग्स कडे कोण घेऊन जाणार? हार्ट कडून लंग्स कडे घेऊन जाणार पल्मनरी आर्टरी. ही पल्मनरी आर्टरी कोणता ब्लड फ्लो करत आहे? पल्मनरी आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जात आहे. त्यानंतर या लंग्स कडून हार्ट कडे कोणती वेन घेऊन येत आहे? पल्मनरी वेन घेऊन येत आहे आणि ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येत आहे. ठीक आहे. हे ऑक्सिजनेटेड ब्लड कोणाला देत आहे? हार्टला देत आहे. हेच काय आहे पूर्ण याला म्हणायचं, यालाच तर म्हणतो आपण पल्मनरी सर्क्युलेशन. आता महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया की पल्मनरी आर्टरी काय करतं? पल्मनरी आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड जो आहे तो काय करतो? लंग्स कडे घेऊन जातो. पल्मनरी वेन काय आहे? जो ऑक्सिजनेटेड ब्लड आहे तो काय करतो? आपला जो हार्ट आहे, राईट सॉरी, आपल्या एट्रियाकडे घेऊन येतो. ठीक आहे. लेफ्ट एट्रियाकडे घेऊन येतो. असं या पल्मनरी आर्टरी आणि वेनचं काम आहे. सगळ्याला हे पल्मनरी शब्द जेव्हा ह्या वेन आणि आर्टरीच्या पुढे लागतो तर हे उलट काम करायला लागतात. नॉर्मली काय करतं सर? जे एट्रिया आहे, सॉरी जे आर्टरी आहे ते काय करतं सर? आर्टरी काम करतं ऑक्सिजनेटेड ब्लड न्यायचं आणि वेन काम करतं डिऑक्सिजनेटेडचं. परंतु ज्याच्या पुढे जेव्हा पल्मनरी लागतं तेव्हा हे अपोजिट काम करायला लागतात. कळालं? हा याच्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. एमसीक्यू साठी सुद्धा हाच विचारला जातो. कळालं? आता पाहूया आपण याची एक छोटीशी डायग्राम. ठीक आहे. याची एक छोटीशी डायग्राम जी मी काढली तिचे दिलेली आहे बघा. हार्ट आहे, सुपिरियर व्हेना कावा, इन्फिरियर व्हेना कावाद्वारे हार्ट कडे आलं, हार्ट कडून राईट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल कडून कोणाकडे गेलं सर? लंग्स कडे गेलं. कोण घेऊन जातंय? पल्मनरी आर्टरीज घेऊन गेल्या लंग्स कडे. लंग्स कडे काय झालं? इथे झालं पल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस झालं. इथे O2 त्याच्यामध्ये टाकला गेला, कार्बन डायऑक्साइड बाहेर गेला. ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मनरी वेन्स द्वारे कोणाकडे आलं? राईट एट्रियाकडे आलं, सॉरी लेफ्ट एट्रियाकडे आलं आणि त्याच्यानंतर कुठे गेलं? लेफ्ट व्हेंट्रिकलकडे गेलं. लेफ्ट व्हेंट्रिकल कडून आयोटाच्या थ्रू संपूर्ण बॉडीमध्ये जातोय. कार्बन डायऑक्साइड या टिश्यू आहे हा. कार्बन डायऑक्साइड काय होतोय? याच्यामध्ये ब्लड मध्ये टाकला जातोय आणि O2 इथून ऍब्झॉर्ब केला जातोय. हे काय झालं? डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा इकडे चालू झालं. ठीक आहे. पेपर मध्ये तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे, त्याच्यामुळे ही डायग्राम व्यवस्थित लिहून घ्या. ही डायग्राम तुम्हाला पल्मनरी सर्क्युलेशन जर विचारलं तर तुम्हाला ही डायग्राम टाकायची आहे. कळालं? एमसीक्यू सांगितलं पल्मनरी आर्टरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड, पल्मनरी वेन्स कसं टाकतो सर? हा आपला ऑक्सिजनेटेड ब्लड देतं. कळालं? कोणतं आहे सर पल्मनरी सर्क्युलेशन?
पल्मनरी सर्क्युलेशन काय आहे, ह्या हर्ट पासून तर हर्ट पर्यंत जे काही सर्क्युलेशन होतं यालाच काय म्हणतो, पल्मनरी सर्क्युलेशन. आणि याच्या पुढे बघा, आता हे जे सर्क्युलेशन आहे, जे की मी आता तुम्हाला रेड कलर मध्ये दाखवत आहे, या आयोटा पासून पुन्हा डबल या एट्रिया पर्यंत जे काही सर्क्युलेशन होतं यालाच काय म्हणतो आपण, सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणतो. म्हणजे संपूर्ण बॉडीच्या सिस्टम्स मध्ये जे फिरतं ते कोण आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन आहे. ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे याला काय म्हटलं सर आपण, पल्मनरी सर्क्युलेशन. कळालं, कन्सेप्ट एकदम क्लिअर असेल. आता पूर्ण कन्सेप्ट इथं क्लिअर झालाय आपला. ज्यांना व्हिडिओ पूर्ण कळालाय त्यांनी लिव्ह केला तरी चालेल. मी आता पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये काय करणार आहे, कन्सेप्ट पूर्ण या नोट्स मधून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये कसं लिहायचं कळेल. ठीक आहे. काही जणांना व्हिडिओ मोठा आवडत असेल तर ते आता लिव्ह करू शकता, आणि ज्यांना नोट्स मधून समजून घ्यायचे 2 ते 3 मिनिटात ते थांबू शकतात. ठीक आहे. काय आहे पल्मनरी सर्क्युलेशन, कशा प्रकारे लिहायचं असतं एक्झाम मध्ये पल्मनरी सर्क्युलेशन. पहिले तर ती डायग्राम तुम्हाला सांगितली ती काढायची. त्यानंतर बघा, पल्मनरी सर्क्युलेशनची डेफिनेशन लिहिलेली इथं. पल्मनरी सर्क्युलेशन इज द पार्ट ऑफ द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग डिऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टू द लंग्स. काय म्हटलंय सगळ्यात पहिले बघा, कॅरिंग डिऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टू द लंग्स. हार्ट कडून लंग्स कडे डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाणे, आणि रिटर्न येताना रिटर्निंग ऑक्सिजनेटेड ब्लड बॅक टू द हार्ट. हार्ट कडे येताना कसं आणायचंय, ऑक्सिजनेटेड ब्लड आणायचं आहे. ही प्रोसेस काय आहे, पल्मनरी सर्क्युलेशन आहे. आता बघूया स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे ही प्रोसिजर केली जाते. राईट एट्रियम बघा, आता जिथे जिथे ब्लड जातं ते लिहायचं. राईट एट्रियम मध्ये काय होतं, सर्व प्रकारचं काय होतं, डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी होतं. कोणाद्वारे, सुपिरियर व्हेना कावा आणि इन्फेरियर व्हेना कॅवा द्वारे ब्लड आलं या राईट एट्रियामध्ये. त्याच्यानंतर लिहायचं राईट व्हेंट्रिकल. याच्यात काय लिहायचं, ब्लड मूव्स इनटू द राईट व्हेंट्रिकल विच देन कॉन्ट्रॅक्ट. मग ती कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होईल, त्याच्यामधलं जे ब्लड आहे ते लंग्स कडे जाणार. म्हणजेच कोणामध्ये, पल्मनरी आर्टरीद्वारे. पल्मनरी आर्टरी काय करते बघा, पल्मनरी आर्टरी राईट व्हेंट्रिकल पंप्स द ब्लड. जे राईट व्हेंट्रिकल होतं खालच्या साईडचं ते ब्लड पंप करणार आणि पल्मनरी आर्टरी मध्ये टाकणार. पल्मनरी आर्टरी कोणाकडे घेऊन जातोय, लंग्स कडे. पल्मनरी आर्टरी कॅरीज द ब्लड टू द लंग्स, म्हणजेच लंग्स मध्ये आपण काय म्हटलं, अल्व्हेओलाई, where the gaseous exchange occurs. गॅसियस एक्सचेंज म्हणजे काय मित्रांनो, गॅसियस एक्सचेंज म्हणजे काय, ही अल्व्हेओलाई आहे, ही ब्लड वेसल आहे. हे जे अल्व्हेओलाई आहे या ब्लड वेसलला काय देणार, ऑक्सिजन देणार. आणि हा जो ब्लड वेसल आहे हे अल्व्हेओलाई काय देतो, CO2 देतो. हा काय आहे, गॅसियस एक्सचेंज आहे. डिटेल मध्ये व्हिडिओ पाहिजे असेल कसं होतं गॅसियस एक्सचेंज, कशा प्रकारे पेपरमध्ये एलक्यू लिहायचा याचा, तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आपण तोही कव्हर करूया. कळालं. कार्बन डायऑक्साइड इज रिलीज्ड अँड ऑक्सिजन इज ऍब्झॉर्ब्ड. त्यानंतर पुढे काय लिहायचं सर, पल्मनरी व्हेन्स बद्दल लिहिलं. पल्मनरी व्हेन्स काय करतोय, ऑक्सिजनेटेड ब्लड काय करतोय, लंग्स कडून एट्रिया पर्यंत आणतोय. कॅरी ऑक्सिजनेटेड रिच ब्लड फ्रॉम द लंग्स बॅक टू द लेफ्ट एट्रिया ऑफ द हार्ट. पल्मनरी व्हेन काय करत आहे, पल्मनरी व्हेन ऑक्सिजन रिच ब्लड लंग्स कडून कोणाकडे घेऊन येत आहे, एट्रियाकडे घेऊन येत आहे. हेच तर काय आहे सर, पल्मनरी सर्क्युलेशन आहे. कळालं. एवढं पेज आणि एक डायग्राम एवढं लिहिलं तर पल्मनरी सर्क्युलेशनचे तुमचे मार्क कोणीही काटू शकणार नाही. कळालं. संपूर्ण हर्ट पासून हर्ट पर्यंत, मुंबई पुणे मुंबई जशी बस असते त्याचप्रमाणे हर्ट लंग्स हर्ट या जो ब्लड ट्रॅव्हल होतो यालाच काय म्हटलं, पल्मनरी सर्क्युलेशन. ठीक आहे. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, हाईप बटन वरती क्लिक करा. जो आपला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, ती जॉईन करा किंवा आपली ऍप डाउनलोड करा. तुम्हाला पूर्ण चॅप्टर पाहिजे असेल तर, काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की व्हिडिओ समजला, अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्हाला येऊ द्यात म्हणून. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या IMPSCQ च्या सिरीज मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट मित्रांनो.